नमस्कार. प्रारंभ करो जारी रखो या विचारधारेतून साईवाणीला सुरुवात झाली आणि मला अतिशय आनंद होतोय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युत्स्वा मामका पांडवक्षेव किम कुर्वत संजय. जसं कुरुक्षेत्रावरच्या युद्धाबद्दल धृतराष्ट्राला संजय सांगतो की तिथे काय चाललंय आणि मग शेवटचा प्रश्न असा आहे की कोण जिंकतं. तर त्यावेळेस संजय धृतराष्ट्राला सांगतात, यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. पहिला आणि शेवटचा श्लोक मी तुम्हाला सांगितला, पण 698 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये जीवन आहे आणि हे जीवन म्हणजे साईवाणी आहे. साईवाणीच्या माध्यमातून बुद्धियुक्तो जहाती उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युजस्व योगः कर्म सुकौशलम. आज हेच योग म्हणजे जीवन आणि आपलं कार्य हेच कुशलतेने करायसाठी जी क्षमता आम्ही निर्माण केली ती साईवाणीच्या माध्यमातून केलेली आहे. आपल्या सर्वांसाठी साईवाणी शाखेच्या निर्मिती करणे हा आमचा उद्देश आहे. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये 200 शाखांची निर्मिती करण्याचा आमचा पहिल्या 3 महिन्याचा प्रयास आहे. 90 दिवसामध्ये 200 शाखा हा विक्रम आम्ही केलेला आहे आणि या कार्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी झालेला आहात. प्रत्येक शाखेमध्ये 6 गोष्टी होणार आहेत आणि ह्या 6 गोष्टीची पहिली शाखा उबाळे नगर या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना यायचं आहे, या ठिकाणी ध्यान करायचं आहे, या ठिकाणी साईवाणी ऐकायची, या ठिकाणी साई क्रिया करायची आणि सर्वात महत्त्वाचं कार्य जे करायचं आहे ते आपल्या जीवनामध्ये साईवाणीचं सभासद नोंदणी, कम्युनिटी नोंदणीचं आम्ही जे आता साईवाणी ह्या ॲपच्या माध्यमातून जे आम्ही सभासद नोंदणी आता करून घेतोय हे मोफत आहे. इथे कुठल्याही प्रकारे सभासद करून घेण्यासाठी फी नाहीये. तुम्ही या, सभासद व्हा, तुमच्या समस्या सांगा, तुमचे प्रॉब्लेम सांगा आणि तुमचे प्रॉब्लेम्स जेव्हा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये आमची पूर्ण एक्सपर्ट लोकांची टीम, मी स्वतः ध्यानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आपल्या जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. हा साईंचा आशीर्वाद आहे. कारण की ज्या ठिकाणी साईबाबांचा आशीर्वाद आहे, नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावक न चैनम क्लेदयंत्या पुनसोषयती मारुत. हे सगळं करण्याची क्षमता म्हणजे जीवन आणि हे जीवन आपल्याला तुम्हाला आम्हाला एकत्र जगायचंय. खूप छान पद्धतीने आपल्याला आता हे कार्य पुढे घेऊन जायचंय. तुम्हाला दिली जाणारी जी शाखा असेल त्या शाखेला पूर्ण ताकद देण्याचं काम साईवाणी ट्रस्टचं असेल आणि मी स्वतः यामध्ये ॲज अ संस्थापक नात्याने, या साईवाणीचा एक निर्माता या नात्याने, बाबांच्या आशीर्वादाने मी निमित्त आहे. मी कोण नाहीये. मी केलेलं हे कार्य फक्त बाबांच्या आशीर्वादातून केलेलं कार्य आहे आणि ही नीव जी आता मी लावलेली आहे ही जगामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुम्हाला मला सर्वांना एकत्र येऊन हे सुंदर असं कार्य आपल्याला करायचंय. आपल्या सर्वांना मला मार्गदर्शन करायला आवडेल. तुमची सर्वांची शक्ती या ठिकाणी असली पाहिजे एवढं म्हणून मी एक सांगतो. 96 04 05 06 आणि 07 शेवटच्या पानावर तुम्हाला डिटेल माहिती मिळेलच. पण यामध्ये तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन ह्या कार्याला पुढे घेऊन चालण्यासाठी सहभागी व्हा आणि एक शाखा सुरू करून जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य परिवर्तन करण्यासाठी मदत करा. एवढं माझं विनंती आहे, एवढी बाबांची विनंती आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना आता आलं पाहिजे. धन्यवाद.
साई राम। प्रारंभ करो, जारी रखो। इसी विचारधारा से साई वाणी का प्रारंभ हुआ। शिरडी के साई बाबा का आशीर्वाद पाके खुद अपने जीवन में एडवोकेट डॉक्टर सुनील नाना साहेब करपे जी ने साई वाणी के इस कार्यक्रम को प्रारंभ करते हुए 21वीं सदी को सही में साई बाबा के आशीर्वाद से लोगों के जीवन में बदलाव एवं खुशियां लाने के लिए साई वाणी का प्रारंभ किया। लगातार लोग साई वाणी को सुनते आ रहे हैं। साई कृपा जो साई ध्यान से जुड़ी हुई है, क्योंकि मेडिटेशन ही एक ऐसी शक्ति है जो जीवन में क्रांति ला सकती है, बदलाव ला सकती है और खुशियां दे सकती है। लेकिन उसके लिए प्राणायाम बहुत महत्वपूर्ण है और अपने संकल्प के प्रति अडिग रहकर उन्होंने प्राणायाम की श्रृंखला को अपनी शक्ति से जोड़ा और उसको साई क्रिया के माध्यम से साई ध्यान के प्रति वो लगातार लेके चले गए। ये बाबा की नगरी है। यहाँ बाबा का विज्ञान, बाबा का आशीर्वाद एडवोकेट डॉक्टर सुनील नाना साहेब करपे जी के साथ लोगों तक पहुंच रहा है। हमसे जुड़े रहने के लिए आज ही साई वाणी के ऑफिशियल यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें या अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9604050607। ओम साई राम। प्रारंभ करो, जारी रखो।